मटर निमोना। हिवाळ्यामध्ये जेव्हा ताज्या मटारचा हंगाम चालू होतो तेव्हा उत्तर प्रदेश किंवा पूर्वांचल भागामध्ये ही डिश नेहमी बनवली जाते आणि आपण असंही म्हणू शकतो की आपल्या महाराष्ट्रीयन मटार उसळची ही चुलत बहीण। मटार उसळीप्रमाणे हिरवे ताजे मटार हा त्याचा मुख्य गाभा, पण चव आणि कृती थोडीशी भिन्न। मटर निमोना ही यूपीची किंवा उत्तर प्रदेशची एक पारंपरिक रेसिपी आणि ही शक्यतो गरम भाताबरोबर सर्व होते, कारण त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती करी टाइप असते। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। चला तर मग बघूया उत्तर प्रदेशची पारंपरिक हिवाळी डिश मटर निमोना। रेसिपीची सुरुवात करू। सगळ्यात पहिले आपण बटाट्याच्या फोडी करून घेऊ। तुमच्या हिशोबाने तुम्ही फोडी केल्या तरी चालतील, मेक शुअर फक्त थोड्याशा मीडियम साइजच्या असाव्यात। बटाटा मी सोलून घेतलाय, साल काढून घेतलंय। चिरून घेतलेले बटाट्याच्या फोडी आपण हे मिठाच्या पाण्यात टाकू, जेणेकरून ते काळे नाही पडणार। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आपण मिरच्या, घालूया आलं, घालूया भरपूर सारी कोथिंबीर। याची आता पेस्ट करून घेऊ आपण। आता घेऊया मिक्सर मध्ये मटार। मी हे गरम पाण्यातून काढून घेतलेत, कारण कच्चा मटार जर तुम्ही वाटला तर थोडासा नंतर त्याची चव उग्र राहू शकते, म्हणून मी गरम पाण्यातून थोडासा ब्लांच करून घेतलाय हा। आता ह्याची पण एक पेस्ट करून घेऊ आपण। एक पॅन घेतलाय, आता गॅस चालू करू। पॅन तापला की त्यामध्ये आपण घालूया तेल। मी इथे सूर्यफूल तेलाचा वापर करते, पण मोस्टली उत्तर प्रदेशमध्ये मस्टर्ड ऑइल किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा घीचा वापर करतात। तेल तापलं की त्यामध्ये घालूया मगाशी चिरलेले बटाटे। बटाटा नीट परतून घ्या। काइंड ऑफ बटाटा आपल्याला तळूनच घ्यायचा आहे। 70% शिजेल इतकापर्यंत आपण यामध्ये करून घेऊ। बटाट्याला बाहेर एक असं गोल्डन कव्हर आलं की आपण मग प्रोसेस थांबवू तळण्याची। अंदाजे 2 ते 3 मिनिटं मी इथे हे तळतेय। तुम्ही बघाल तर हलकं हलकं त्याला कव्हर यायला लागलेलं आहे। एक अजून आपण 15-20 सेकंद अजून तळू आणि मग गॅस बंद करू आणि आपले बटाटे काढून घेऊ। आता आपण हे काढून घेऊ आणि एका प्लेटमध्ये घेऊ। आता ह्याच तेलामध्ये ऍड करूया मगाशी केलेली मटारची पेस्ट। परतून घेऊ व्यवस्थित। आता हे सगळं नीट एकदम छान परतून घेऊ आपण। शक्यतो या गोष्टीसाठी ना नॉनस्टिकचा वापर करा, कारण ह्याच्यामध्ये ना मटार पेस्ट खाली लागण्याचे चान्सेस असतात, तर वेस्टेज होतं। त्यामुळे मी तरी नॉनस्टिकचा वापर करते इथे। मंद गॅसवरती परता। हा पण थोडा पेशन्सचा गेम आहे। आपल्याला असं वाटेल की आतमध्ये हे गोळा झाले म्हणून शिजले, तर असं नाहीये। आपल्याला त्यातलं पूर्णपणे पाणी जे आहे ते इव्हॅपोरेट करायचं आहे, तेव्हाच आपण म्हणू शकतो हे चांगलं शिजलंय। अंदाजे 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे चांगलं परतायला लागतं। आणि इतर कांदा टोमॅटो ग्रेव्ही प्रमाणे मटार कधी असं तेल बाजूने सोडत नाही, त्यामुळे त्या क्रायटेरियासाठी तुम्ही वेट करू नका। साधारणपणे ना मटारला अशी थोडीशी हलकी हलकी चमक यायला लागते आणि मटार जे आहे, ही पेस्ट जी आहे ती एकदम ड्राय व्हायला लागते। त्या स्टेजला आपण समजू शकतो की छान शिजलं आहे, मग आपण बंद करू शकतो गॅस। तुम्ही बघाल तर असं रवाळ रवाळ टेक्स्चर त्याचं होतं, एकदम असं भगराळ टेक्स्चर होतं। तर ह्या स्टेजला आपण आता गॅस बंद करू शकतो। आपण म्हणू शकतो हे छान आता शिजलं आहे। ही मटार पेस्ट एकदम व्यवस्थित परतली पाहिजे, त्यातला कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे। ही मटार पेस्ट जर आपण नीट परतली नाही, त्याच्यामध्ये जो कच्चेपणा राहिला, तर नंतर जे फायनल प्रोडक्ट बनतो, निमोना म्हणतो, तो थोडासा उग्र लागतो। त्यामुळे ही स्टेप तुम्ही स्किप करू नका, व्यवस्थित परता। गॅस बंद करून टाका आणि हे एका बाउलमध्ये काढून घ्या। त्याच पॅन मध्ये घेऊया तेल। तेल तापलं की त्यामध्ये घालूया जिरं। गॅस आता छोटा करा, घालूया हिंग आणि घालूया एक तमालपत्र आणि परतून घेऊ। आता घालूया आलं, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट।
परत एकदा परतून घ्यायचे मीठ. हे छान परतून झालं की यामध्ये ऍड करूया आपण गरम मसाला. आता ऍड करूया हळद. परतून घेऊ आता व्यवस्थित आपण हे. आता घालूया मगाशी परतलेली मटारची पेस्ट. नीट अशी व्यवस्थित मिक्स करून घ्या. तो मसाला सगळा त्या मटार पेस्टला व्यवस्थित लागला पाहिजे. आता घालूया मगाशी तळलेले बटाटे आणि घालूया मटार. आता सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ आपण. या स्टेजला आपण घालूया पाणी. पाणी व्यवस्थित क्वांटिटीमध्ये टाकायचे आपल्याला. एक छान उकळी येऊ देऊ आपण. घालूया मीठ. मीठ घातल्यावरती परत एकदा मस्तपैकी ढवळून घ्या आणि आता आपण यावरती झाकण ठेवू आणि कमीत कमी 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित शिजू द्यायचे. झाकण ठेवूया. एक 5 ते 7 मिनिटांनी आपण झाकण ओपन करूया. परत एकदा मस्तपैकी ढवळून घेऊ. आता झाकण काढूनच आपण एक 30 सेकंद होऊ देऊ, याला शिजू देऊ. तुम्ही बघाल तर ही थोडीशी अशी पातळ टाइप कन्सिस्टन्सी असते ह्याची, कारण हे जनरली राईस बरोबर सर्व करतात. तर ह्या स्टेजला बऱ्यापैकी झालेला आहे. आता एकदम शेवटची स्टेप. घालूया थोडासा लिंबाचा रस. आणि आपली यूपी स्टाईल डिश तयार आहे, मटार निमोना. आता प्लेटिंग करूया. प्लेटिंग साठी आपण घेऊया जाफरान राईस. टॉप करूया कोथिंबीरीने. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या हिवाळ्यामध्ये मस्त मटार आणून ही रेसिपी नक्की करून बघा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन बाय बाय.